गुड मॉर्निंग. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे डायमेन्शनचं. आपण लास्ट लेक्चरला जे ॲप्लिकेशन पाहिलं ते होतं करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे का नाही ते चेक करायचे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन. त्याच्यात काय होतं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज केला होता. अकॉर्डिंग टू दॅट प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणते की in any physical equation if it correct then each term or dimension of each term in that equation is always equal. प्रत्येक टर्म त्या इक्वेशन मधले जितकेही टर्म्स असतील त्या सर्वांचे डायमेन्शन हे ऑलवेज इक्वल असेल. सेकंड ॲप्लिकेशन आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. समजा एखादी समजा टू फिजिकल क्वांटिटी 2 or 3 फिजिकल क्वांटिटी आणि ते एकमेकांशी रिलेटेड आहेत असं तुम्हाला सांगितलं मी किंवा कोणी सांगितलं, तर त्याच्यातलं रिलेशन काय हे रिलेशन काय त्याच्यातलं ते तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल आपल्या नोट्समध्ये जो एक स्टेट बोर्डमध्ये 2 एक्झाम्पल दिलेत त्याच्यामधून फर्स्ट एक्झाम्पल हे पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता फर्स्ट अपॉन सिम्पल पेंडुलम काय सर? सिम्पल पेंडुलम काय? सिम्पल पेंडुलम हे एक रिजिड सपोर्ट आहे. सपोज एक प्लेट आहे. प्लेटला इथून एक स्ट्रिंग अटॅच केली आहे. स्ट्रिंग म्हणजे एक दोरा किंवा मग तार. ओके, स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगला एक बॉब लावला आहे. एक छोटासा बॉल एक स्पेअर लावला आहे आणि काय करतो आपण त्याला इकडे घेऊन जातो आणि इथून रिलीज करतो आहे. काय केलं मी इथं घेऊन गेलो आणि इथून फक्त रिलीज केलं. रिलीज केल्यानंतर काय होईल, तो बॉब इथं येईल, असा इकडं मूव होईल, परत इथं येईल, परत मूव होईल, असा मूव होत राहील तो. हे जे सिस्टम आहे याला म्हणतात सिम्पल पेंडुलम. पेंडुलम कोणती गोष्ट असते जी ऑसिलेशन होत असते. ओके, सिम्पल पेंडुलम हे वेगवेगळे टाईप्स पेंडुलम ॲक्च्युअली ते 9th का 10th पाहिलं असेल, पण नाही पाहिलं असेल तर ठीक आहे, हे येणारच आपल्याला परत पुढे. पण आता डायमेन्शनसाठी थोडंसं हिंट म्हणून सांगतो मी सिम्पल पेंडुलम म्हणजे काय. याला म्हणतात सिम्पल पेंडुलम. याच्यात काय होतं, तुम्ही ज्यावेळेस बॉब इथून रिलीज करतात हा परत इथं येईल, इकडे जाईल, परत असं ऑस्युलेट होतं. याला म्हणतात ऑस्युलेशन होणं. ऑस्युलेशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो टू अँड फ्रो मोशन म्हणजे ऑस्युलेशन. हा असा ऑस्युलेट होतो. का ऑस्युलेट होतो? कारण ज्यावेळेस तुम्ही याला रिलीज करतात त्यावेळेस याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. तो त्याला ग्रॅव्हिटी त्याला खाली पुल करते म्हणून तो असा येतो. खाली पुल असा काय येतो, कारण स्ट्रिंग त्याला अटॅच आहे, असा मूव होईल. आता पिरियड का असतो याच्या, तर पिरियड ज्यावेळेस तुम्ही इथून त्याला रिलीज केलं, हा बॉब इथं येईल अँड रिटर्न इथं येईल. एक ऑस्युलेशन केव्हा म्हणणार आपण, ज्या पोझिशनपासून स्टार्ट झाला त्याच पोझिशनवर ज्यावेळेस रिटर्न होईल तो, त्यावेळेस असं म्हटलो आपण की 1 ऑस्युलेशन कंप्लीट केल्याने. जस्ट लाईक एखादा पार्टिकल सर्कलवर मूव होत असेल तर आपण काय म्हणतो की हा इथं रिटर्न आला की 1 रिव्हॉल्युशन झालं. तसंच हा बॉब इथं येऊन परत रिटर्न ज्यावेळेस इथं रिटर्न येईल त्यावेळेस मी असं म्हणेल की इट हॅज कम्प्लिटेड 1 ऑस्युलेशन. आणि त्याला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड ऑफ दॅट ऑस्युलेशन, पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. मीन्स काय, टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 ऑस्युलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. आता याच्यात दिलं काय की पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लेंथ तुम्हाला माहिती, इथे कसली लेंथ आहे ती, या स्ट्रिंगची लेंथ आहे, सपोज एल आहे. ओके, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली पुल आउट करतो आहे त्याच्यामुळे काहीतरी ॲक्सेलरेशन मिळतं आपल्याला. तुम्ही ज्यावेळेस एखादी वस्तू हाईटवरनं ड्रॉप करणार तर त्याला काहीतरी ॲक्सेलरेशन मिळतं, त्याचा स्पीड हा वाढत जातो. तुम्ही स्टार्टिंगला ड्रॉप केली 0 स्पीड असेल, स्पीड वाढत ग्राउंडपर्यंत पोहोचेल, म्हणजे त्याला काहीतरी ॲक्सेलरेशन मिळतं. ॲक्च्युली हे आपण 3rd चॅप्टरमध्येच क्लिअर होतील या कन्सेप्ट सर्व, पण तुम्ही 10th माहिती असेल तुम्हाला की व्हेलॉसिटी काय आहे, स्पीड काय आहे, ॲक्सेलरेशन काय. तर जे ॲक्सेलरेशन अर्थमुळे मिळतं आहे त्याला म्हणतात
acceleration due to gravity, because this acceleration comes from gravitational force. Okay, आता हे जस्ट फॉर हिंट, आपला प्रॉब्लेम डायमेन्शनशी रिलेटेड ॲक्च्युली. आता इथं काय दिलं आहे त्यांनी, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डिपेंड्स ऑन यल लेंथ अँड ॲक्सलरेशन. कन्सिडर सॉल्व करण्यासाठी बघा, लेट पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, त्यांनी सांगितलं आहे लेंथ, ज्या ज्या गोष्टी दिल्या असेल त्याला डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये लिहायच्या. लेंथ रेस टू ए, जी रेस टू बी. ए आणि बी काय, ए आणि बी आपल्याला फाइंड करायचे आहेत, कॉन्स्टंट आहे, हे लेंथची पॉवर आहे, हे जीची पॉवर आहे. विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन वी विल फाइंड ए अँड बी अँड पुट करू. तिथं पुट केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, सो वी हॅव टू राईट इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट एल रेस टू ए, एल जी रेस टू बी. ए आणि बी जस्ट कॉन्स्टंट. अगर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक्स वाय पण घेऊ शकता. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये एक्स वाय घेतलेलं आहे, तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या, फक्त कॉन्स्टंट आपल्याला त्याच्याच व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन. आधी काय केलं मी, ज्या दोन क्वांटिटी दिल्या होत्या, दोन काही इथं तीन राहिले असतात तर मी अजून थर्ड क्वांटिटी लिहिली असते. इथं दोनच दिलं आहे, लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सो मी दोनच क्वांटिटी लिहिले. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आत्ता डायमेन्शन चॉईस करायचे. वी नो डायमेन्शन ऑफ टाइम, पिरियड म्हणजे काय, टाईम आहे, इज इक्वल टू काय येईल, एम झिरो एल झे झिरो टी रेस टू वन. ऑब्वियसली टाईमसाठी फक्त टीच्या दिलं. नंतर के इज अ कॉन्स्टंट, फॉरगेट अबाउट इट, त्याच्या विचाराने कॉन्स्टंट इथंच लिहून घ्यायला लागलेस. के इज कॉन्स्टंट डायमेन्शनलेस, एखादी काहीतरी व्हॅल्यू राहणार आहे ती डायमेन्शनलेस. आता नेक्स्ट क्वांटिटी काय आहे, एल रेस टू ए म्हणजे एल आहे. एल म्हणजे काय, लेंथ. डायमेन्शन ऑफ लेंथ काय येईल, मास राहील का लेंथमध्ये, नाही, लेंथ राहील टी रेस टू झिरो. नेक्स्ट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन किंवा डायरेक्टली इथे लिहितो मी जी. जी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लिहिलं नाही ना आपण कुठं, आता याचे डायमेन्शन कुठून, बाय द डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, म्हणजे मी लिहिल त्याला व्ही वन अपॉन टी व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, वन अपॉन टाईम. व्हेलॉसिटीची डेफिनेशन येते डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे काय आलं, डिस्टन्स अपॉन, याचे जे युनिट लिहिलं मी, तर याचे युनिट काय येईल, डिस्टन्ससाठी मीटर, टाईमसाठी सेकंड, सेकंड, सो सेकंड स्क्वेअर. संपले, म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तो डायमेन्शन येईल, मास आहे का, नाही, लेंथ आहे का, यस, टी आहे का, -2, कारण तो कळत असेल आता तुम्हाला हळूहळू की डायमेन्शन कसे फाईंड करायचे. डायमेन्शन फाईंड करताना तुम्हाला एकच काम करायचे, त्या करस्पॉन्डिंग फिजिकल क्वांटिटीचे युनिट एक्सप्रेस करत जायचे टिल you would have all the units are in a fundamental. सर्व युनिट्स फंडामेंटलमध्ये असायला, सर्व फंडामेंटल युनिट येतात तोपर्यंत त्याला एक्सप्रेस करत जाईल. आता बघा, ग्रॅव्हिटी, लेंथ, टाईम सगळ्यांचे डायमेन्शन आहेत. ह्या तिघा गोष्टी मी याच्यात पुट करेन. फ्रॉम 1 इन टर्म्स ऑफ डायमेन्शन लिहितो आम्ही आता, टी के एल रेस टू ए जी रेस टू बी. टीचे डायमेन्शन M0 L0 T1.
इक्वल टू एलचे डायमेन्शन m0 l1 t0 रेस टू a. जीचे डायमेन्शन म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन m0 l1 t रेस टू -2 रेस टू b. ओके, याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करताना काय करू, ह्या पॉवरला इनसाइड घेऊ, ह्या पॉवरला पण इनसाइड. इकडं काय असेल m0 l0 t रेस टू t रेस टू 1. हा के ॲज इट इज. आता हा ए मध्ये येतोय, इथं काय 0 0 इंटू ए 0 एल 1 इंटू ए टी रेस टू अगेन 0. तर हा असेल तुमचा t0. बी मध्ये येतोय 0 इंटू बी अगेन 0 1 आहे 1 इंटू बी एल रेस टू बी. टी रेस टू -2 म्हणजे -2 इंटू बी -2b. ओके, आता मल्टिप्लाय करून घ्या दोघं डायमेन्शन्स. इकडं काय येईल, इकडं येईल m0 l0 t1. इकडं हा के ॲज इट इज. दोघांना मल्टिप्लाय करे m मल्टिप्लाय होईल, वरचे पॉवरचे काय होईल ॲडिशन होईल. सो m0 0 + 0 0. काय होतं, कसं झालं ते बघा, असं आहे ते. बेस सेम असेल तर पॉवरच्या ॲडिशन होतं 0 + 0 0. नंतर एल सेम आहे, पॉवरचे ॲडिशन होईल म्हणजे एल ए प्लस बी टी पॉवरची परत ॲडिशन होईल -2b, कारण इकडं 0 आहे. 0 प्लस ब्रॅकेटमध्ये -2b म्हणजे 0 -2b म्हणजे तो -2b. आता कम्पेअर LHS and RHS यांचे बेस कम्पेअर करायला तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला आहे बघा. m⁻0 m⁻0. सो 0 = 0, पॉवर इक्वल टू पॉवर होईल. ओके, सेकंड l⁻0 l⁻ab 0 = a + b. कंपॅरिझन करता येताना झालं असेल ते इक्वल टूच्या ह्या साईडला सेम क्वांटिटी असेल आणि त्या साईडला पण सेम क्वांटिटी असेल, मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर ते डायरेक्टली त्याच्या पॉवर डायरेक्टली इक्वल टूमध्ये येतात. ओके, लास्ट वन t⁻1 आणि तिकडं -2b. सो 1 = -2b. a + b = 0 -2b. हे तर आपलं काही कामाचे नाही. आपल्याला काय फाईंड करायचे, ए अँड बी फ्रॉम दिस. काय -2b = 1. सो b = -1/2. b = काय आलं -1/2. याला मी याच्यात या इक्वेशनमध्ये पुट केलं सपोज, तर काय ते a + b = 0. सो a + b ची व्हॅल्यू आहे -1/2 = 0. सो a = 1/2. a मिळाला, b पण मिळाला. a मिळाला, b पण मिळाला. पुढे काय होईल, ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इकडे लिहितो आता. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट t = k l⁻a g⁻b. आता a ची आणि b ची व्हॅल्यू पुट करतो. k l⁻a
एची व्हॅल्यू काय आहे 1/2, सो एल रेस टू 1/2. जीची व्हॅल्यू काय आहे -1/2. मी आधीच सांगितलं आहे की मायनस असेल तर त्याला न्यूमिरेटरला एक टर्म असेल त्याचे रेस टू मायनस पॉवर असेल तर त्याला डिनोमिनेटरला सेवा पॉवर सेम असेल, फक्त साईन चेंज होईल म्हणजे प्लस होईल तो. सो वी कॅन राईट दिस के एल रेस टू 1/2 अपॉन जी रेस टू 1/2. बट अंडर रूट ए इज इक्वल टू ए रेस टू 1/2. सो ए रेस टू 1/2 इज इक्वल टू अंडर रूट ए. 1/2 है. सो के अंडर रूट एल अपॉन अंडर रूट जी. सो फायनल आन्सर येतं आहे के एल अपॉन जी. एकच याच्यामध्ये हे का मला ते ड्रॉबॅक्स डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एकच ड्रॉबॅक्स आहे. वी कांट फाइंड दिस केची व्हॅल्यू फाइंड करतात. हा एक ड्रॉबॅक्स आहे डायमेन्शन ॲनालिसिसमधला या ॲप्लिकेशनमध्ये. त्याला फाइंड एक्सपेरिमेंटलीच करता येतं. ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करणार सिम्पल पेंडुलमच्या त्यावेळेस तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि एक्सपेरिमेंटली फाइंड केल्यानंतर केची व्हॅल्यू येते 2π. दिस इज द पीरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन फक्त आपण एवढंच फाइंड करू शकतो की एलची पॉवर काय आणि जीची पॉवर काय. 2π फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंटच करावं लागतं. हा एक ड्रॉबॅक्स आहे डायमेन्शन ॲनालिसिस. नेक्स्ट सेम एक्झाम्पल एक कायनेटिक एनर्जीचे आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये आय थिंक सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, सेकंड नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये, आणि तो क्वेश्चन आहे डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कशासाठी? कायनेटिक एनर्जी. काय शोधायचं आहे? डिराइव करायचं आहे फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी विच डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉडी and its velocity. And its velocity. फॉर्म्युला शोधा. फॉर्म्युला म्हणजे रिलेशन शोधायचं आपल्याला. कायनेटिक एनर्जी त्यांनी काय दिलं आहे? विच डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉडी अँड इट्स वेलॉसिटी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? एक हे पण येणार आहे जे वर्डन चॅप्टरमध्ये, पण एक हिंट म्हणून सांगतो. कायनेटिक एनर्जी म्हणजे ज्यावेळेस एखादी बॉडी मोमेंटमध्ये असेल, मोशनमध्ये असेल, मोशनमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ती जाते. ज्यावेळेस एखादी बॉडी ही मोशनमध्ये असेल तर त्याची काहीतरी व्हेलॉसिटी असते, म्हणजे स्पीड असतो. जसं लाईक तुम्ही ज्यावेळेस बाईकवर बस असाल, बाईक चालते त्यावेळेस बाईकची एक व्हेलॉसिटी असते, तुमची एक व्हेलॉसिटी असते. तर ह्या व्हेलॉसिटीमुळे त्या बॉडीला एक एनर्जी मिळते. एनर्जी विच ऑकर इन बॉडी ड्यू टू इट्स मोशन. त्याच्या मोशनमुळे त्या बॉडीला एनर्जी मिळते आणि त्याच एनर्जीला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. त्याच एनर्जीला काय म्हणतो आपण? कायनेटिक एनर्जी. त्या बॉडीला ऑब्वियसली काहीतरी मास असतं, तर ही कायनेटिक एनर्जी मासवर पण डिपेंड करते, व्हेलॉसिटीवर पण डिपेंड करते. त्याच्या फॉर्म्युला काय? सो अकॉर्डिंग टू डायमेन्शन ॲनालिसिसने आपण त्याच्या फॉर्म्युला शोधण्याचा ट्राय करू. ओके, कायनेटिक एनर्जी मी तरी ई केने दाखवतो. एनर्जीसाठी ई अँड के फॉर कायनेटिक. सपोज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे दोन किंवा तीन क्वांटिटी दिल्या असतील त्या इथे लिहून घ्यायच्या. फर्स्ट मास, 1 × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴ × 10⁻⁴
रेस टू एक्स आपल्याला शोधायचं आहे, हे कितीच्या पॉवरमध्ये डिपेंड करेल. अँड व्हेलॉसिटी रेस टू वाय. तुम्ही ए बी घ्या, एक्स वाय घ्या, इट डझंट मॅटर. याला कसं लिहू शकतो मी, डायरेक्टली प्रोपोर्शनल कॉन्स्टंट घेतला मी के, एम रेस टू एक्स, व्ही रेस टू वाय, इक्वेशन फर्स्ट. अगेन आपल्याला तेच करायचं आहे. काय, डायमेन्शन ऑफ एनर्जी फाइंड करा, डायमेन्शन ऑफ मास, डायमेन्शन ऑफ वेलोसिटी तिघ पुट करा. डायमेन्शन ॲनालिसिस म्हणजे अकॉर्डिंग टू डायमेन्शन ॲनालिसिस त्याला सिम्प्लिफाय करा, सॉल्व करा, एक्स अँड वाय तुम्हाला मिळेल. ओके, वी नो डायमेन्शन ऑफ एनर्जी. फर्स्ट काय करा तुम्ही, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी असो, पोटेन्शियल एनर्जी असो, काही असो, डायमेन्शन सेम असेल. डायमेन्शन ऑफ एनर्जी, तर डायमेन्शन ऑफ एनर्जी ते कसं फायनल बघा. डायमेन्शन ऑफ एनर्जी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ वर्क डन. फर्स्ट थिंग, डायमेन्शन ऑफ एनर्जी इज इक्वल डायमेन्शन ऑफ वर्क डन. तुम्ही एनर्जीचे डायरेक्ट डेफिनेशन यूज नाही करू शकत, कारण पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन वेगळी येते, कायनेटिकची वेगळी असते. म्हणून तुम्ही एनर्जीचे डायरेक्टली इक्वेशन यूज करून तुम्ही डायमेन्शन फाईन करू शकतात, पण आपल्याला ह्याच गोष्टींचे डायमेन्शन मिळेल परत. ओके, एनर्जीचे डायमेन्शन, वर्क डनचे डायमेन्शन सेम काय ते पण सांगतो मी, ते तुम्ही 5th चॅप्टरमध्ये शिकणारच आहे, पण ते सांगतो. एनर्जी म्हणजे काय, एकदम नॉर्मल डेफिनेशनमध्ये कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. एखादं काम करण्याची जी कॅपॅसिटी असते ना, ते एनर्जी. मग जेवढं वर्क डन असेल तेच एनर्जी असते. सो वर्क डन अँड एनर्जीसाठी डायमेन्शन सेम आहेत. युनिट पाहिलं तुम्ही तर ते पण सेम आहे, आणि युनिट येतं SI युनिट आहे जूल. आता जूलवरून मी डायमेन्शन फाईन करू शकतो का. जूलमध्ये मला मास किती आहे नाही कळते, टाईम किती आहे नाही कळते, लेंथ किती आहे नाही कळते, तर मी याला एक्सप्रेस करेल इन फंडामेंटल. आता बघा, वर्क डनची डेफिनेशन नोटबुकमध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे, तिथून लिहिताना इथं डायरेक्टली घेतो मी. डेफिनेशन ऑफ वर्क डन, फोर्स इंटू ॲक्सेलरेशन, सॉरी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सध्या डायरेक्शन, व्हेक्टर, स्केलर काही विचार नका करू हां, की डॉट एक क्रॉस येते, नंतर कळेल, नंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये. आपल्याला फक्त आता युनिट पाहिजे. फोर्सचं युनिट येतं न्यूटन, डिस्प्लेसमेंटचे युनिट येतं, फोर्सचे युनिट न्यूटन, डिस्प्लेसमेंटचे युनिट काय येईल मीटर. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स इज म्हणजे लेंथमध्ये मेजर करू आपण, सो याचे युनिट येईल मीटर, न्यूटन मीटर. आता फोर्स न्यूटन मीटर तर मला मिळाला फंडामेंटल क्वांटिटी. न्यूटन आहे का, न्यूटन कसलं आहे फोर्स. न्यूटन इज नॉट अ फंडामेंटल युनिट, हे डिराइव्ह युनिट आहे. मग याला परत कन्वर्ट करेल. मग त्याच्यासाठी मला लागलेस इक्वेशन फर्स्ट द्या माझ्याकडे, हे मला तर मी न्यूटनला एक्सप्रेस करेल. फोर्सची डेफिनेशन पाहिजे मला. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास मला माहिती आहे kg फंडामेंटल आहे. ॲक्सेलरेशनला परत एक्सप्रेस करतो आहे मी. ॲक्सेलरेशन येतं व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, आता टी फंडामेंटल आहे, व्हेलॉसिटी अगेन डिराइव्ह क्वांटिटी, परत त्याला एक्सप्रेस करेल. याचे काय होईल, मास अपॉन टाईम. हा तुमच्या मी व्हेलॉसिटी घेतला. व्हेलॉसिटीची डेफिनेशन एस अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. आता हे बघा, मास फंडामेंटल, टाईम फंडामेंटल, डिस्टन्स फंडामेंटल. डिस्टन्स म्हणजे लेंथ. आता याचे युनिट काय येईल, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसलं आहे हे 1 न्यूटन आहे, कारण काय फोर्सचे युनिट येते. म्हणजेच एनर्जीचं युनिट काय आलं न्यूटनच्या जागेवर, ऑल ऑफ दिस kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. अगेन इकडं हा मीटर इंटू मीटर काय होईल तो मीटर स्क्वेअर. सो kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे आलं एनर्जीचे युनिट.
इन टर्म्स ऑफ फंडामेंटल. थोडा हार्ड वाटेल एखादा, मे बी तुम्हाला थोडंसं हार्ड वाटेल, कारण प्रॉब्लेम काय, ह्या क्वांटिटीच्या डेफिनेशन अजून आपण पाहिलेल्या नाहीत, हे क्वांटिटीबद्दल आपण काहीच शिकलो नाही, म्हणून ते वाटेल की कुठं थोडंसं क्विंचित वाटेल, जास्त काय नाही, एकदम इझिली ते. आता kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, फ्रॉम दिस वी कॅन राईट डायमेन्शन ऑफ एनर्जी. तो डायमेन्शन ऑफ एनर्जी येतं किंवा कायनेटिक एनर्जी घ्या प्रॉपरली, तर डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी m⁻² kg मीन्स 1, l⁻² मीटर आहे ते पण 2 पॉवरमध्ये, 2च्या पॉवरमध्ये. सो दिस T-2. हे झालं एनर्जीसाठी. नेक्स्ट अजून कोणती क्वांटिटी आहे, मास. माससाठी तर आपल्याला माहिती आहे m⁻⁴ l⁻�0 t⁻�0. अँड फायनली व्हेलॉसिटीसाठी, व्हेलॉसिटीचं युनिट येतं, व्हेलॉसिटी डेफिनेशन परत सांगतो आहे मी, s/t डिस्टन्स/t, सो मीटर/सेकंड. तर त्याचे येईल m⁻�0 l⁻⁴ t⁻⁻1. तिघं डायमेन्शन आहे. हे तिघं डायमेन्शन कुठं पुट करेल, इन इक्वेशन फर्स्ट. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, डायमेन्शन ऑफ ek इज इक्वल टू k इंटू डायमेन्शन ऑफ m⁻x इंटू डायमेन्शन ऑफ v⁻y व्हेलॉसिटी. आता डायमेन्शन ऑफ ek काय, 1 l⁻² t⁻⁻2 is equal to k is a directly proportional constant. मासचं डायमेन्शन m⁻1 l⁻0 t⁻�0x. then dimension of v, velocity m⁻0 l⁻1 m⁻0 l⁻1 t⁻⁻1 y. आता याला एक्सला आधी सिम्प्लिफाय करू पॉवरला, म्हणजे एक्सला मग इनसाईड घेऊन डायमेन्शनमध्ये सेपरेटली पॉवर घेऊन m2 m⁻x l⁻0 t⁻0. कारण काय, x याला मल्टिप्लाय करेल, x⁻1 x, x⁻0 0, x⁻0 0. नेक्स्ट y⁻0 इंटू y 0, l⁻y t⁻⁻y. अब क्या होगा इसका, आता आपण करणार याला सिम्प्लिफाय. आधी मल्टिप्लाय करून घ्या दोघं डायमेन्शन्सला, 1 2 -2 इज इक्वल टू के. दोघं डायमेन्शन मल्टिप्लाय केलं तर त्यांचे जे पॉवर आहे त्यांची समेशन होईल, मीन्स x+0 x. बरं तिथं सांगतोय x0, बेस सेम असेल तर पॉवरचं ॲडिशन होते, x+0 इज इक्वल टू x. हा x आला, y l⁻0 आहे l⁻y, सो हा पण येईल तुमच्या y. पॉवरला आहे, t⁻0 आहे t⁻⁻y t⁻⁻y. ओके. आता दोघांना कंपेअर करू, कंपेअर करून काय होईल, m⁻1 m⁻x, सो x इज इक्वल टू 1. इथं पॉवर 1 आहे, इथं ज्यावेळेस तुम्ही कंपेअर करतात x इज इक्वल टू त्या पॉवर इक्वल टू ही पॉवर असते, x इक्वल टू 1. एक तर मिळाला आपल्याला, x आणि y हवा आता आपल्याला. ओके, y इज इक्वल टू l बघा, y इज इक्वल टू 2. आणि टीवरनं विचार केला तुम्ही तर t इज इक्वल टू टीचे पॉवर सेम असेल, म्हणजे काय येईल तिथं -2 इज इक्वल टू -1, y मायनस मायनस प्लस होईल, सो तो अगेन्स y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1. म्हणजे काय चेंज होत असं काही नाही.
x is equal to 1, y is equal to 2. So from equation first, kinetic energy is equal to k as a constant, m raised to x means m as it is, कारण x ची व्हॅल्यू 1 आहे, m raised to 1 m असेल, v raised to y means velocity raised to y ची व्हॅल्यू 2 आहे, तो याला हे स्क्वेअर. इथपर्यंत फाइंड करू शकतो. याला फाइंड करण्यासाठी डायमेन्शन ॲनालिसिस कॅपेबल नाही, ते एक्सपेरिमेंटली फाइंड होतं. आणि तुम्ही एक्सपेरिमेंटली बघितलं तर ई केची डेफिनेशन येते, कायनेटिक एनर्जी डेफिनेशन 1/2 m v². पण ती एक्सपेरिमेंटली फाइंड करायला लागेल, असं होणार नाही. हे होतं सेकंड ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण काय करू शकतो, टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटी एकमेकांशी रिलेटेड आहेत त्यांचे इक्वेशन तुम्ही इस्टॅब्लिश करू शकतात. बट कॉन्स्टंट त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटली करावं लागेल. ओके, ॲटलिस्ट डायमेन्शनने तरी तुम्ही हा कॉन्स्टंट फाइंड नाही करू शकत. दुसऱ्या मेथड आहेत पण याच्याने डायमेन्शनने तरी तुम्ही ॲटलिस्ट कॉन्स्टंट फाइंड करू शकत नाही. हे जे चाललं आहे डायमेन्शनचे प्रॉब्लेम, दॅट्स ऑल आर ओनली फॉर स्टेट बोर्ड. लगभग स्टेट बोर्डसाठी JEE ज्यावेळेस क्वेश्चन येतो तर ते डायरेक्टली डायमेन्शनच विचारतात, एखाद्या क्वांटिटीचे डायमेन्शन जाईल. अदरवाईज एखादा फॉर्म्युला दिला असेल जस्ट लाईक तेच प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया दिला असेल तर फोर्सचे विचारतील किंवा एरियाचे किंवा प्रेशरचे विचारतील. एक कोणतंही इक्वेशन क्रिएट करतात, ते कोणतंही तयार करतात, स्टँडर्ड येतं, ते स्टँडर्ड आहेत. काही पण इक्वेशन तयार करतील त्याच्यातनं एखाद्या क्वांटिटीचे डायमेन्शन विचारून घेतील. जसं काल होतं की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये जातो तर तो जो फोर्स असतो तो येतो BeV. तर त्याने डायमेन्शन विचारलं बीचे, मग तुम्हाला याचे डायमेन्शन माहिती पाहिजे. थोडं कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडं मोठं इक्वेशन असेल ते क्वेश्चन येताना, पण क्वेश्चन्स असे असतात, हे क्वेश्चन नसतात की रिलेशन क्रिएट करा की काय, बट स्टेट बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे. आता थर्ड ॲप्लिकेशन आहे ते एक बाकी आहे, ते नेक्स्ट लेक्चरला पाहू. याच्या होमवर्क मी तुम्हाला फोटो काढून पाठवतो.